देवासमोर रडल्याने काय होते? देव आपली प्रार्थना ऐकतो का? देवासमोर रडल्याने आपल्याला लाभ होतो की आपलं नुकसान होतं? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी तुमच्यासोबत असे घडले आहे का? जगासमोर तुम्ही खूप हसताय, तुम्ही खूप खंबीर असल्याचं नाटक करताय, पण मंदिराच्या गाभाऱ्यात जाताना देवांच्या मूर्तीसमोर उभे राहतात तेव्हा तुमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागतात. अगदी काही न बोलताच असं तुमच्यासोबत सुद्धा होतं का? काही न बोलताच डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. जगासमोर खंबीर असणारा माणूस देवासमोर इतका हताश किंवा लहान का होतो? आणि तुम्हाला माहीत आहे का, देवासमोर रडणं हा तुमचा अशक्तपणा नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या चमत्काराची सुरुवात आहे. देवासमोर वाहणारा तुमचा प्रत्येक अश्रू तुमचं नशीब कसं बदलू शकतं, याचे तुमच्या आयुष्याला कोणता अद्भुत फायदा होतो, हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. जर तुम्ही कधी देवासमोर मनमोकळं केलं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. देवासमोर रडणे किंवा आपल्या भावना व्यक्त करणे ही केवळ धार्मिक कृती नाही, तर त्यामागे सखोल आध्यात्मिक, मानसिक आणि भावनिक कारण आहे. आपण अनेकदा लोकांसमोर आपले दुःख लपवतो, पण देवाच्या गाभाऱ्यात जाताना डोळ्यातून अश्रू वाहू लागते. देवासमोर रडणे हे अशक्तपणाचे लक्षण नाही, तर देवावरील अथांग विश्वासाचे आणि शरणागतीचे प्रतीक आहे. देवासमोर रडताना आपल्याला कोणतेही प्रकारचा संकोच वाटत नाही, कारण तिथे आपल्याला जज करणारं कोणीही नसतं. जेव्हा आपण आपल्या भावना मनात दाबून ठेवतो, तेव्हा मानसिक काम वाढू लागते. तेव्हा समोर आल्याने तो मनात आपले काम दाबून ठेवलेला ताण बाहेर पडतो आणि मनाला कमालीची शांतता लाभते. म्हणूनच मन मोकळे नेहमी करावे. मंडळी, अश्रूच्या माध्यमातून मनातील राग, नैराश्य, भीती, दुःख वाहून जाते, हे विज्ञानाने सुद्धा मान्य केले आहे. जेव्हा आपण देवाच्या चरणी रडतो, तेव्हा आपला मीपणा, अहंकार गळून पडलेला असतो. आपण कितीही मोठे असलो तरी त्या ईश्वरी शक्तीसमोर आपण लहान मूलच आहोत, ही जाणीव आपल्याला होत असते. तर मंडळी, रडणे ही अत्यंत प्रामाणिक भावना आहे. जेव्हा भक्त देवासमोर रडतो, तेव्हा त्याच्या देवाशी असलेले नाते अधिक दृढ, घट्ट आणि वैयक्तिक बनते. शब्दामध्ये अश्रूची भाषा देवाला लवकर समजते असे मानले जाते. जेव्हा शब्द पुरे पडतात, तेव्हा अश्रू आपले प्रार्थना देवांपर्यंत पोहोचवत असते. तर मंडळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई यांच्या रचनेमध्येही देवांच्या भेटीसाठी किंवा अर्थपोटी डोळ्यात पाणी आल्याचा उल्लेख आढळतो. हे अश्रू भक्तीचे रसाळ प्रतीक आहे. देवासमोर रडून मन मोकळे केल्यावर व्यक्तीला आतून एक नवीन ऊर्जा आणि एक नवीन शक्ती प्राप्त होते. संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. रडल्यानंतर मनाला एक प्रकारचा धीर मिळतो. परिस्थिती स्वीकारण्याची आणि देव माझ्यासोबत आहे, तो सर्व काही ठीक करेल, हा विश्वास वाढल्याने जीवनातील चिंता खूप कमी होते. मन शांत झाल्यामुळे भविष्यातील निर्णय घेण्यासाठी बुद्धीला स्पष्टता लाभत असते. आपल्या मनातील गोंधळ बऱ्यापैकी दूर होतो. देवासमोर रडणे म्हणजे हताश होणे नाही, तर तो स्वतःला पुन्हा उभे करण्यासाठी एक मार्ग आहे. अश्रू गळल्यानंतर जेव्हा तुम्ही देवाच्या गाभाऱ्यातून बाहेर पडता, तेव्हा चेहऱ्यावर एक वेगळीच समाधान मिळते. तर मंडळी, लोकांसमोर रडण्यापेक्षा देवासमोर रडणे कधीही चांगले असते. कारण लोक अश्रूंचा गैरफायदा घेऊ शकतात, पण देवता अश्रूंचे रूपांतर आशीर्वादाच्या स्वरूपात आपणास कितीतरी पटीने करत असतो. हे अत्यंत पवित्र आध्यात्मिक अनुभूती आहे. जेव्हा माणूस जगासमोर आपले दुःख लपवून आपले अश्रू वाहतो, तेव्हा त्याच्या मानसिकतेत आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतात. जगासमोर आपण नेहमी खंबीर राहण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मनावर प्रचंड ताण येतो, पण देवासमोर रडताना आपल्याला कोणतीही भीती किंवा कोणताही संकोचाचा सामना करावा लागत नाही. तिथे आपला अहंकार गळून पडतो.
अश्रूंच्या माध्यमातून मनातील साचलेलं अपयश, दुःख बाहेर पडते आणि मन अगदी हलके वाटू लागते. विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीही म्हणतात की मन मोकळे करून रडल्यानंतर शरीरात सकारात्मक हार्मोन्स तयार होतात, जे मनाला शांत करतात. देवासमोर अश्रू गाळल्यानंतर आपल्याला जाणवते की त्यांच्या पाठीशी कोणीतरी मोठी शक्ती उभी आहे. त्यामुळे संकटाशी लढण्याची एक नवीन आत्मिक बळ आपणास प्राप्त होते. शब्दांपेक्षा अश्रूंची भाषा देवाला अधिक लवकर समजते असे मानले जाते. जेव्हा आपण देवापुढे रडतो तेव्हा आपली प्रार्थना सर्वात सुंदर आणि प्रामाणिक असते. यामध्ये कोणताही दिखावा नसतो. यामुळे भक्तांचे आणि देवांचे नाते अधिक दृढ होते. संतांनी सुद्धा देवांच्या भेटीसाठी येणाऱ्या अश्रूंना भक्तांची सर्वोच्च अवस्था मानली आहे. किती दिवस समोर रडून मन रिकामं केल्यावर मानवी मनाला देखील एक प्रकारचा धीर मिळतो. माझा देव माझ्यासोबत आहे आणि तो सर्व परिस्थितीत माझी ठीक करेल हा विश्वास वाढीला लागतो. त्यामुळे नैराश्याची जागा सकारात्मक ऊर्जा घेते आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी निर्माण होते. मित्रांनो, जेव्हा मन दुखते आणि दुःखाने भरलेले असते तेव्हा आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही. तेव्हा देवासमोर आपल्या मन जेव्हा भरून येते तेव्हा मानसिक विचारांचा गोंधळ शांत होतो. मन स्थिर झाल्यामुळे बुद्धीला योग्य आणि अयोग्य समजण्याची स्पष्टता सतावत असते. त्यामुळे जीवनातील निर्णय घेणे सोपे जाते. माणसासमोर रडल्याने कधीकधी उपवास किंवा टिंगल होऊ शकते. त्यामुळे सहानुभूती मिळते. माणसासमोर रडल्याने कधीकधी उपहास किंवा सहानुभूती मिळते, पण देवासमोर रडल्याने सहानुभूती नाही तर शक्ती मिळते. देवासमोर वाहणारा प्रत्येक अश्रू माणसाला आतून अधिक मजबूत आणि शांत बनवतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. सोबतच बाजूच्या घंटीला लॉक करा. त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.